नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यामध्ये येत असून हप्ता वितरणाची तारीख वेळ आता जाहीर करण्यामध्ये आलेली आहे। शेतकरी ज्या बातमीची आतुरतेने वाट बघत होते, अखेरकार ती बातमी या ठिकाणी समोर आलेली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरणाची तारीख वेळ आता सर्व काही जाहीर करण्यामध्ये आलेली आहे। तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी, किती वाजेपर्यंत जमा होणार, कोणत्या तारखेला जमा होणार, किती वाजता जमा होणार याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला आता बघायला मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरणाची प्रक्रिया आता सुरू करण्यामध्ये येत असल्यामुळे आज शेतकऱ्यांना आता 2 कामे करावी लागणार आहेत आणि जे शेतकरी ही 2 कामे करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा होणार आहे। कारण की आता यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा होणार नाही। सरकारच्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांचा हप्ता हा कायमचा बंद करण्यामध्ये आला आहे। सरकारने योजनेची पडताळणी केली आणि त्यामध्ये आता बहुतांश शेतकऱ्यांना योजनेमधून वगळण्यामध्ये आले आहे। आता सरकार कोणत्या शेतकऱ्यांचा हप्ता हा बंद करत आहे, तुम्हाला हप्ता मिळणार का, हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार आणि नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची A to Z माहिती आपण बघणार आहोत। जर तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल, जर तुम्हाला देखील हप्त्याची अत्यंत गरज असेल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे। हप्ता वितरणाची तारीख वेळ सर्व काही आपण बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। खरं तर या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता मागील काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणे अत्यंत आवश्यक होते, परंतु या ठिकाणी काही तांत्रिक अडचणीमुळे सरकारला देखील हप्ता वाटप करायला उशीर झाला। सुरुवातीला असं सांगण्यामध्ये आलं होतं की नोव्हेंबर महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार, कारण की या ठिकाणी 19 नोव्हेंबर या दिवशी पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्यामध्ये येईल असं सांगण्यामध्ये आलेलं होतं। त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला हप्ता देण्यामध्ये येईल असं देखील सांगण्यामध्ये आलं आणि त्यानंतर 20 डिसेंबर या दिवशी नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होईल असं सांगण्यामध्ये आलं, परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला नसल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता आम्हाला मिळणार का, आमचा हप्ता बंद झाला, जर आम्हाला हप्ता मिळणार असेल तर नेमका हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांमधून वारंवार उपस्थित करण्यामध्ये आले आणि त्यातच अखेरकार आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता राज्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कोणत्या तारखेला, किती वाजता तुमच्या खात्यावरती जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। परंतु आता यावेळेस बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही, कारण की आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पडताळणी करण्यामध्ये आली आणि या पडताळणीमध्ये आता अनेक शेतकऱ्यांचा हप्ता हा बंद करण्यामध्ये आला आहे आणि त्याचबरोबर आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे सांगण्यामध्ये आलेले आहे आणि जे शेतकरी ही 2 कामे करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता जमा होणार आहे। तर आता सरकार कोणत्या शेतकऱ्यांना योजनेमधून या ठिकाणी अपात्र करत आहे, कोणत्या शेतकऱ्यांचा सरकार हप्ता कायमचा बंद करत आहे आणि हप्त्याच्या लाभासाठी सरकारने कोणती कामे करायला सांगितले आणि तुम्हाला हप्ता मिळणार का नाही ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर नेमका हप्ता कधी जमा होणार ते देखील आपण पुढे बघणारच आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तर शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्त्वाची अपडेट आहे।
नमो शेतकरी योजनेमधून लाखो शेतकरी बाद, नियमांच्या अंमलबजावणीसाठी काटेकोर तपासणी, अशा पद्धतीची बातमी आहे. आता कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र करण्यामध्ये येत आहे, तुम्हाला हप्ता मिळणार का, आणि हप्त्याच्या लाभासाठी आजची आज तुम्हाला कोणती 2 कामे करावी लागणार ते पाहण्यासारखं आहे. त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक बघत चला. आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यामध्ये आलेली आहे. केंद्र सरकार प्रमाणे राज्य सरकार सुद्धा शेतकऱ्यांना या ठिकाणी दरवर्षी 6,000 रुपयांची मदत करत असते. म्हणजेच की केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देखील 6,000 रुपये अशा पद्धतीने दरवर्षी राज्यातील शेतकऱ्यांना 12,000 रुपयांची मदत करण्यामध्ये येत असते. आता या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 7 हप्ते जमा झाले असून 8वा हप्ता कधी मिळणार असे शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. एकीकडे शेतकरी पैशाची वाट बघत असताना दुसरीकडे या ठिकाणी योजनेमधून आता लाखो शेतकऱ्यांना वगळण्यामध्ये आल्याच्या बातम्या सध्या समोर येत आहेत. सरकारकडून करण्यामध्ये आलेल्या काटेकोर तपासणी आणि नव्या नियमांच्या अंमलबजावणीमुळे अनेक शेतकरी आता योजनेमधून या ठिकाणी वगळले गेले आहेत. आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र करण्यामध्ये येत आहे, कोणत्या शेतकऱ्यांचा हप्ता बंद केला जात आहे, तर बघा सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियम लागू करण्यामध्ये आले असून यामध्ये आता एका कुटुंबामध्ये एकाच व्यक्तीला या ठिकाणी हप्त्याचा लाभ मिळणार आहे. जर एका कुटुंबामध्ये एकापेक्षा अधिक शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील तर अशा शेतकऱ्यांना आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून अपात्र करण्यामध्ये येत आहे. हा झाला पहिला नियम. त्यानंतर या ठिकाणी आता बरेच असे नियम आहेत. म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून आता जे शेतकरी निकषामध्ये बसत नाही तर अशा शेतकऱ्यांना सरकारी योजनेमधून वगळत आहे, आणि जे शेतकरी निकषामध्ये बसत असतील तर अशा शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. आता पहिलं महत्त्वाचं कारण कोणतं आहे तर एका कुटुंबामध्ये, म्हणजेच की एका कुटुंबात एकाच व्यक्तीला या ठिकाणी हप्त्याचा लाभ देण्यामध्ये येणार आहे. जर एका कुटुंबामध्ये एकापेक्षा अधिक व्यक्ती योजनेचा लाभ घेत असतील तर अशा शेतकऱ्यांना आता अपात्र करण्यामध्ये येत आहे. त्यानंतर ज्या शेतकऱ्याचं वार्षिक या ठिकाणी कुटुंबाचं उत्पन्न असेल, म्हणजेच की या ठिकाणी वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जर जास्त असेल तर अशा देखील शेतकऱ्यांना योजनेमधून आता वगळण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे. आणि एकंदरीत जर बघायला गेलं तर म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर जे शेतकरी योजनेच्या निकषामध्ये बसत नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून वगळण्यामध्ये येणार आहे. जर तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, परंतु सरकारच्या माध्यमातून 2 कामे करण्याचे सांगण्यामध्ये आले आहे आणि ही 2 कामे केली तरच तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार. आता कोणती 2 कामे करायची, तर पहिलं महत्त्वाचं काम तुम्हाला माहीतच असेल ते म्हणजेच की तुम्हाला काय करायचं आहे तर ई-KYC करायची आहे. आजचे आज ई-KYC करणे देखील अत्यंत आवश्यक आहे, कारण की आता हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आहे. सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरणाच्या हालचालींना आता वेग आला असल्यामुळे तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही ई-KYC केली नसेल तर लवकरात लवकर ई-KYC करून घ्या. आणि जे शेतकरी ई-KYC करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होईल. जे शेतकरी ई-KYC करणार नाही तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. आता पहिलं महत्त्वाचं काम कोणतं आहे तर ई-KYC करावे लागणार आहे, हे तुम्हाला माहीतच असेल. आणि त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की आता बऱ्याच ठिकाणी काय झालेलं आहे तर शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसतं आणि त्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होत नाहीत. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री तुम्हाला करायची आहे. जर या ठिकाणी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. जर या ठिकाणी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर पैसे जमा होण्यास अडचण निर्माण होऊ शकते. जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करावं लागणार आहे. ही 2 कामे करणे अत्यंत आवश्यक आहे. पहिलं म्हणजेच की ई-KYC नसेल तर ई-KYC करा आणि
दुसरं म्हणजे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा। अशा पद्धतीने ही 2 कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। आता तुम्हाला हप्ता मिळणार का हे कसं समजेल, म्हणजेच या ठिकाणी आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार का, तर या ठिकाणी म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21 हप्ता जमा झाला असेल, जर तुम्ही ई-केवायसी केली असेल, जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल, तर आता 100% तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होईल। आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21 हप्ता जमा झाला नाही, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार नाही। या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलेले आहे, तर जे शेतकरी पीएम किसान योजनेमध्ये लाभार्थी असतील तर तेच शेतकरी नमो योजनेसाठी या ठिकाणी लाभार्थी असतात। म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार। जर तुमच्या देखील खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला असेल तर आता 100% तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार। परंतु जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर ई-केवायसी करा आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा। ही 2 कामे करणे देखील अत्यंत आवश्यक आहे। तर अशा पद्धतीची ही देखील अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्याला बघायला मिळत आहे। आता त्यानंतर म्हणजेच की कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार, तर या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला आहे, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली आहे, ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे, तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार। हे तर तुम्हाला आता समजले असेल। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार हे आपण बघितलं आहे, परंतु आता नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार असा तुमचा प्रश्न असेल, तर चला बघूयात आता नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार। तर शेतकरी मित्रांनो, आता अतिशय महत्त्वाची बातमी आहे। गेले अनेक दिवस झाला हप्ता कधी मिळणार अशा शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे आणि लवकरात लवकर हप्ता खात्यावरती जमा करण्यामध्ये यावा अशी देखील शेतकऱ्यांमधून मागणी करण्यामध्ये येत आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर सुरुवातीला या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं होतं 20 डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार, कारण की राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू होते आणि हिवाळी अधिवेशनामध्ये या ठिकाणी निर्णय होईल अशी दाट शक्यता बघायला मिळत होती आणि त्या अनुषंगाने 20 डिसेंबर पर्यंत हप्ता जमा होईल असं वाटत होतं। परंतु आता समोर आणि नवीन म्हणजेच या ठिकाणी समोर आलेल्या नवीन माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो या ठिकाणी वितरित करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आता हालचालींना या ठिकाणी वेग आला आहे। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारला काही टप्पे पूर्ण करावे लागत असतात। म्हणजेच की या ठिकाणी सर्व शासकीय प्रक्रिया लक्षात घेता 31 डिसेंबर या दिवशीपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार असल्याची अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांची यादी ही राज्य सरकारकडे पाठवण्यामध्ये आली आहे। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला तर त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोचा हप्ता जमा होत असतो। त्यामुळे आता सुरुवातीला पीएम किसान योजनेचा 21 हप्ता जमा झाला आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21 हप्ता जमा झाला तर अशा सर्व शेतकऱ्यांची जी यादी आहे ती केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पाठवण्यामध्ये आली आणि ही शेतकऱ्यांची यादी आता राज्य सरकारकडे आली असून आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी शासन निर्णय निर्गमित केला जाईल आणि शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर साधारणतः 3 ते 4 दिवसांमध्ये हप्ता हा वाटप केला जात असतो आणि सर्व शासकीय प्रक्रिया लक्षात घेता साधारणतः 31 डिसेंबर पर्यंत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार असल्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। नवीन या ठिकाणी म्हणजेच की समोर आलेल्या माहितीनुसार साधारणतः 31 डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 100% हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। तर अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट बघायला मिळत होती आणि सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे देखील आव्हान करण्यामध्ये आले आहे। बऱ्याच शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होण्यास अडचण निर्माण होऊ शकते। त्यामुळे जर ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करा। आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा। साधारणतः 31 डिसेंबर पर्यंत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या देखील खात्यावरती जमा करण्यामध्ये येईल अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे। बातमी कशा प्रकारे वाटली आम्हाला नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण
संपूर्ण बातम्यांसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.